विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ज्ञान अर्णव ऑनलाईन अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय तुम्ही टायटल बघूनच माझा व्हिडिओ बघण्यासाठी घेतला असणार आहे की कंबाईनची आता 1 महिन्यात तयारी कशी करायची. कारण आजच डेट आलेली आहे परीक्षेची, तर 1 महिन्यामध्ये कसं पास व्हायचं, तर काय करायला हवं. तर खूप लोकांनी सगळ्यात आधी काय करायचं की कॉन्फिडंट राहणं गरजेचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्याचे फोन आलेत आणि खूप अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचासुद्धा कॉन्फिडन्स लूज झाला की आता काय करायचं सर, तर 1 महिन्यामध्ये काय करायचं, कारण अचानक डेट आलेली आहे, तर मग आता तयारी कशी करायची. तर या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ह्या परीक्षेचा अनुभव माझा बराचसा आहे. STI झालं, PSI झालं, तर PSIच्या 5 इंटरव्ह्यूपर्यंत म्हणजे मेन्सपर्यंत, त्यानंतर STI वगैरे ह्या सगळ्या परीक्षेचा अनुभव आहे. तर त्या अनुभवातून तुम्हाला सांगतो की काय करायला हवं. उलट जेवढा कालावधी कमी आहे तेवढं तुम्ही पोटेन्शियली म्हणजे पूर्ण झोकून देऊन तयारी करत असता. तर आपला 1 ना 1 मिनिट आपण युटिलाइज करून आपल्याला तयारी करायची आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं कॉन्फिडंट राहायचं आहे, कारण इतके दिवस तुम्ही काही टाईमपास केलं नाही तर काही तुम्ही तयारी केली. जरी तुम्ही टाईमपास केला असेल म्हणजे तितका एनर्जीनं अभ्यास केला नसेल, झोकून देऊन केला नसेल, पण आपल्याला हे माहीत आहे की आपण रोज काहीतरी केलेलंच आहे. त्यामुळे त्यामधूनही सुद्धा आपल्याला काही प्रश्न येणारच आहेत. दररोजच आपण ती तयारी केलेलीच आहे. तर आता आपल्याला काय करायचं हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडलेला आहे. तर आता काय करायचं, तर तुमच्याकडे प्रत्येकाकडे काही प्लस पॉईंट आहेत आणि काही मायनस पॉईंट आहेत आणि काही मध्यम म्हणू आपण. काही विषय तुमचे अतिशय स्ट्रॉंग आहेत, काही विषय तुमचे अतिशय कच्चे आहेत आणि काही मध्यम आहेत, टू बी ऑर नॉट टू बी दोन्हीच्या मधले आहेत. तर मग आपल्याला मधल्या विषयांना काय करायचं की स्ट्रॉंगकडे न्यायचं, स्ट्रॉंग पॉईंटकडे घेऊन जायचं. जे मधले विषय आहेत त्यांना स्ट्रॉंगकडे न्यायचे आणि जे विषय तुमचे खूप कच्चे आहेत त्यांना निदान मध्यमकडे आणायचे. तर तिथे तुम्हाला ॲव्हरेज मार्क तरी आले पाहिजे. ॲव्हरेज मार्क किती असतात, ज्यांना PSIला पास व्हायचं तर त्यांना 8 ते 9 मार्क ॲव्हरेज आले पाहिजे. मुलांचं आणि मुलींचं थोडंसं कट ऑफ वेगवेगळं लागतं. तर त्याविषयी काही व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेले आहेत, तुम्ही बघून घ्या. तर मुलं आणि मुलींचा फरक पडतो. तर यामध्ये आपल्याला 7 विषय आहेत आणि 7 विषयामध्ये मग तुमचे प्लस पॉईंट तुम्हालाच माहीत असतात, तुमचे स्ट्रॉंग पॉईंट तुम्हालाच माहीत असतात. मग यामध्ये तयारी कशी करायची समजा, आणि मायनस पॉईंट आहेत. समजा एखादा विषय माझा मायनस पॉईंट आहे, आपण इतिहासविषयी बघूया. तर इतिहासमध्ये मला काय तयारी करायची, इतिहास माझा कच्चा आहे समजा, तर माझा तो प्लस पॉईंट नाही आहे असं समजून मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी आपण इतिहास घेऊ. सगळ्या 7 विषयावरती आपण चर्चा करू. तर इतिहासाविषयी सुरुवातीला बोलूया. तर इतिहास तर हा तुमचा कच्चा आहे, वास्ट पण विषय आहे समजा. तर यामध्ये आपल्याला तयारी काय करायची आहे, तर यामध्ये पण जास्त वेटेज असणारे टॉपिक सुरुवातीला करून घ्या, म्हणजे तुमचा लोड तेवढा कमी होईल. तुम्ही 4 दिवस 5 दिवस जेवढे इतिहासाला देणार आहेत, किंवा काही लोक एका दिवशी 3 विषय करतात, काही 2, काही 1 विषय संपल्यानंतर मग सुरू करतात. तर शक्यतो आता काय करा, 1-2 विषय तरी दररोज तुमचे झाले पाहिजे. 2 ते 3 विषय म्हणजे ते त्याच्यामधला काही पार्ट अख्खाच्या अख्खा नाही. तर इतिहासला सगळ्यात जास्त वेटेज काय आहे, तर 2012 पासून ते 2019 पर्यंत एक्झाम झाल्या होत्या, त्याचं सगळं मी ॲनालिसिस काढलं आहे. तर माझ्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन व्हा. ते ॲनालिसिस PDF टाकेल मी. इथे सुविधा नाही आहे तर ते PDF तुम्हाला तिथे मिळून जाईल. तर व्हॉट्सअप चॅनलची आणि टेलिग्रामची तुम्हाला खाली लिंक देऊन टाकेल चॅट बॉक्समध्ये, जिथं आपण कमेंट करतो तिथे, आणि ते डिस्क्रिप्शन ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे, म्हणजे जिथे मी या व्हिडिओविषयी लिहितो तिथे पण टाकेल. तर तुम्ही तिथून जॉईन करा टेलिग्राम चॅनल, म्हणजे याचं PDF तुम्हाला मिळून जाईल. तर सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे की वेटेज जास्त असणारे टॉपिक काढायचे. ते मीच काढून दिलेत, तुम्ही फक्त लिहून घ्या की 1857चा उठाव. तर हा वेटेज जास्त असणार आहे. आता तुम्ही म्हणाल हा तर आम्हाला येतो, पण त्याच्यातले बारकावे तुम्हाला करणं गरजेचं आहे. म्हणजे जिथे तुमचे वीक पॉईंट आहेत तर तिथे बारकावे करणं. उठावाचा पाडाव कोणी केला, म्हणजे ते सगळे इंग्रजी नाव आहेत, मग ते तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतोय, तर ते करणं गरजेचं आहे. 1857च्या उठावाला 2012 पासून ते 2019 पर्यंत जवळपास 20 प्रश्न आलेले आहेत.
आतापर्यंत. तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे. तर पेन आणि वही घेऊन बसा आणि हे सगळं लिहून घ्या. म्हणजे इतिहासात तुम्हाला काय वाचायचं आहे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करून देतो आहे. त्यानंतर दुसरा विषय आहे इतिहासामधला दुसरा टॉपिक आहे वेटेज जास्त असणारा कायदे. तर कायदे 1857पेक्षाही जास्त महत्त्वाचा आहे. त्याच्यावरती आतापर्यंत 23 प्रश्न आले 2012पासून. त्याच्यानंतर ब्रिटिशांचे आर्थिक धोरणं इकॉनॉमिक्स जे धोरणं आहेत तर त्याच्यावरती आतापर्यंत 10 प्रश्न आलेत. तर इकॉनॉमिक्स धोरणं. त्याच्यानंतर रेल्वे, टपाल, तारायंत्र अशा काही त्यांनी रिफॉर्म केलेले आहेत तर त्याच्यावरती 10 ते 12 प्रश्न आलेत. गव्हर्नर जनरल आणि व्हाईसराय तर याच्यावरती 10 ते 12 क्वेश्चन आतापर्यंत आलेले आहेत. गव्हर्नर जनरल आणि व्हाईसराय तर हे पण तुम्हाला करणं गरजेचं आहे. जे वेटेज जास्त असणारे टॉपिक सांगतोय म्हणजे ते जर तुम्ही एका दिवसात जरी केलात तर तेवढं तुमचा लोड कमी झाला, जे की हमखास प्रश्न येणारे आहेत. तर यावरती करायचं. त्याच्यानंतर धार्मिक आणि सामाजिक सुधारणा ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या पण सुधारणा आणि राष्ट्रीय लेवलला एखादी बंगालमध्ये ब्राह्मण समाज आहे समजा, आर्य समाज आहे, तर दोन्ही लेवलला त्या धार्मिक आणि सामाजिक जे रिफॉर्म झालेले आहेत तर त्याच्यावरती आजपर्यंत 20 मार्क आलेले म्हणजे 20 प्रश्न आलेले आहेत म्हणजेच 20 मार्क आलेले आहेत. तर हे पण आपल्याला करायचं आहे. त्यामध्ये विशेषतः चुकणारा प्रश्न पण सांगतो की मुस्लिम बांधव जे मुस्लिम समाजातील धार्मिक सुधारणा तर त्यामध्ये पण तिथे पण तयारी करणं गरजेचं आहे. कारण तो प्रश्न आलटून पालटून येतोच. कारण आपण हे सगळं करतो आहे राजाराम मोहन राय आर्य समाज आणि तिथे काहीतरी आपलं कच्चं राहतं. तर त्यामध्ये मग तिथे तुम्हाला विचारतील की खिलाफत चळवळ काय आहे किंवा सायंटिफिक सोसायटी काय आहे. तर या पद्धतीचं काही विचारतील जे मुस्लिम धर्मातल्या सामाजिक सुधारणा. कारण तिथंही काही रिफॉर्मर होते, समाजसुधारक होते. तर ही पण करणं गरजेचं आहे. आदिवासी उठाव वगैरे जे आहेत तर त्याविषयी आतापर्यंत जवळपास 10 ते 12 क्वेश्चन आलेले आहेत आदिवासी उठावावरती. तर 12 क्वेश्चन आलेत. भिल्लांचे उठाव, कोळ्यांचे उठाव आणि राष्ट्रीय लेवलला मग संताळांचे उठाव. तर हे पण रिवाईज करणं गरजेचं आदिवासी उठाव. त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना तर सगळं हे लिहून घ्यायचं आणि ते आधी स्ट्रॉंग पॉईंट करून घ्या तुम्ही. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही जी माझ्याकडे नोटबुक आहे त्याच्यावरून तुम्हाला मी ते PDF टाकणारच आहे. पण तरी आता तुम्ही लिहून घेतलं तर आत्ताच तुमची रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स होते आणि तुम्हाला कामाला लागता येतं. कारण आजचा दिवस त्याच सगळ्या चिंतेमध्ये जातो आहे तुमचा. तर तो जाऊ नये. व्हिडिओ बघल्यापासून तुम्ही अतिशय वेगाने कामाला लागला पाहिजे. किती तास अभ्यास करायचा तर जितका वेळ मिळाला तासनतास तुम्ही करणं गरजेचं आहे, युटिलाइज करणं गरजेचं आहे. आणि काय करताय हे तुम्हाला मी क्लिअर करून देतो. म्हणजे एवढं केलात तर तुम्ही 100% प्रीला पास होता. तर PSI STI ASO अगदी ASOला STIला पास होऊ शकता. कारण इतक्या जागा कमी नाहीत. 2019मध्ये प्रत्येक कॅटेगरीला STIला तर एकच जागा होती. तर आता जागा चांगल्या आहेत ते एक लक्षात ठेवायचं. तर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना याच्यावरती 7-8 प्रश्न आतापर्यंत आलेलेच आहेत. त्यानंतर जहाल कालखंड जो टिळकांचा कालखंड आहे, जहाल कालखंड आणि गांधी युग या दोन्हीवरती वेटेज चांगलंच आहे. तर जहाल कालखंडावरती आतापर्यंत 5 ते 6 प्रश्न आलेले आहेत. आता जे खूप हाय ज्या ठिकाणी मार्क मिळतात ते तुम्हाला आधीच सांगितलेत. गांधी युगाबद्दल खूप प्रश्न येतात, आपण करत नाही सिरियसली. तर एकूण 36 क्वेश्चन्स 36 क्वेश्चन आतापर्यंत गांधी युगावरती आलेले आहेत. तर याची पण आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे. गांधी युगामध्ये असहकार चळवळ असेल किंवा सविनय कायदेभंग अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत. यावरती प्रश्न येतो म्हणजेच येतो. आणि गोलमेज परिषदा, गांधी आयर्विन करार वगैरे असं गांधी युगातला तुम्हाला पॉईंट टू पॉईंट सगळा क्लिअर करणं गरजेचं आहे. त्यानंतर येतं क्रांतिकारी चळवळी. तर क्रांतिकारी चळवळी पण आपल्याला करणं गरजेचं आहे. दहशतवादी क्रांतिकारी चळवळी, दहशतवादी त्यांना इंग्रजांनी तसं म्हटलेलं आहे. तर क्रांतिकारी चळवळी ज्या आहेत तर ह्या पण तुम्हाला करणं अत्यंत गरजेचं आहे. क्रांतिकारी चळवळीवरती आतापर्यंत 24 प्रश्न आलेले आहेत. तर इथे तुमचं कन्फ्युजन खूप जास्त होतं कारण सारखे नावं, काही क्रांतिकारी इकडचे तिकडे जातात किंवा नाव बदलले. भगतसिंगांची कोणती चळवळ आहे तर प्रत्येकाची चळवळ त्याच्यामधले बारकावे करून ठेवा. जिथे तुमच्या आता कमजोरी आहेत ते स्ट्रॉंग करून ठेवायचं. क्रांतिकारी चळवळीचा क्रम लावा
असे विचारतील. त्याच्यातले जे कट आहेत त्यांचे दिल्ली कट, मीरत कट, चितगाव कट, त्या कटांचा क्रम लावा या टाईपचाही प्रश्न येऊ शकतो. इतिहासला 1, 2, 3 प्रश्न कट लावा म्हणजे क्रम लावा वगैरे असतात. एखादा प्रश्न क्रम लावा. प्रत्येक विषयाला क्रम लावा हा आयोगाचा आवडता विषय आहे. त्यानंतर महत्त्वाचा टॉपिक महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ व उठाव. आता कधी कधी पेपर महाराष्ट्रातल्या इतिहासावर झुकतो, कधी कधी पेपर हा भारताच्या म्हणजे राष्ट्रीय इतिहासावर झुकतो. तर दोन्ही टाईपचे आहेत. अलीकडे महाराष्ट्राकडे झुकणारा जर पेपर बघितला तुम्ही, महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रश्न येतात तर महाराष्ट्रातले स्वातंत्र्य चळवळ आणि महाराष्ट्रातले उठाव त्याच्यामधले क्रांतिकारी वगैरे अगदी बारीक सारीक करायचं. तर त्यामधल्या संघटना, टिळकवादी संघटना कोणत्या, तर ते बारकावेने करायचे. 11वी इतिहासचं उत्तम पुस्तक आहे. म्हणजे तुम्ही वाचलेलं आहे, आधी फक्त चित्र बघितलं तरी तुम्हाला रिव्हिजन होतं. म्हणजे फार असं अवघड नाही त्यामध्ये. तर इतिहासाला तुम्हाला चांगले मार्क निघतील हे जर तुम्ही स्ट्रॉंग पॉईंट केलेत. समाजसुधारकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्वे आणि आगरकर याच्यावरती प्रश्न असतातच. आणि ह्यांच्यावरतीच पेपर म्हणजे आंबेडकर आणि फुले त्यांच्यावरती 100% प्रश्न असतोच परीक्षेला. तर ते समाजसुधारक जे महत्त्वाचे अत्यंत महत्त्वाचे ते 7-8 समाजसुधारक, तर त्यांचं करायचं विशेषतः काय तर महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर, महर्षी धोंडो केशव कर्वे यावरती करणं गरजेचं आहे. इतर समाजसुधारकावरती तुम्ही वेळ मिळाला तर वाचायचं आहे. अगोदर हे जे महत्त्वाचे आहेत तर हे करायचे. पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे यांच्यामध्ये कन्फ्यूज करतात, तर तुम्ही ते अगोदर करून घ्या. पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे, काशीताई कानेटकर, सावित्रीबाई फुले. तर महिला ज्या समाजसुधारक आहेत तर त्यांच्याविषयी अधूनमधून विचारतात प्रश्न, पण जास्त कुठे आहेत तर हे तुम्हाला सांगितले. तर हे झालं इतिहासाच्या बाबतीत. इतिहास ज्यांचा वीक आहे तर त्यांनी हे अगोदर अगत्यानं करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा विषय आहे की समजा घटना, राज्यघटना. तर राज्यघटना सगळ्यांचाच स्ट्रॉंग पॉईंट झाला पाहिजे, कारण आउट ऑफ मार्क देतो तुम्हाला. अगदी एखादा प्रश्न चुकू शकतो राज्यघटनेच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर एखादा प्रश्न तुमचा चुकू शकतो. तर तो एखादा चुकतोय कुठला, काहीतरी कलमामध्ये वगैरे चूक होते किंवा काहीतरी क्रम लावा म्हणतील, राज्यांचा क्रम लावा असं काहीतरी होते. तर त्या चुकावरती काम करा जिथे तुम्ही चुकतात. सराव पेपर तुम्ही सोडवा, वेळ मिळेल तसं 1 दिवस आड एखादा पेपर तुम्ही सोडू शकता, कारण इथे काय 1च तास वेळ द्यायचा आहे आणि मग त्याचं थोडं ॲनालिसिस करायचं. सराव पेपर सोडवणं गरजेचं आहे. विदाऊट सराव तुम्ही प्रीला पास होणार नाही. तर आता 1च महिना कितीही मार्क मिळू द्यात, सराव पेपरमध्ये नाराज व्हायचं नाही, कारण सराव पेपर हे सरावच असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला 20 मार्क आले काय, 25 मार्क आले काय, त्याला काहीही अर्थ नसतो. तर तिकडे तुमचे अजून 20 वाढत असतात, 25 वाढत असतात. तर तुम्ही 50च्या वर जाता, कारण आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो, आंबोली, असे अगदी सोपेसुद्धा असतात. म्हणजे त्याची फॉर्मॅलिटी म्हणून आपण उत्तरं लिहितो. असे सोपे प्रश्न तुम्हाला येणारे, अगदी सोपे, बघता क्षणी मायक्रो सेकंडमध्ये येणारे तसे 20 प्रश्न असतात. त्यामुळे हे सराव पेपर जे असतात कुठल्याही अकॅडमीचे असो ते अत्यंत कठीण असतात. तर खूप कठीण असतात. त्यामुळे तुम्हाला मार्क कमी आल्यामुळे टेन्शन येण्याची शक्यता असते. सराव पेपर मी सोडवा म्हणेल आणि तुम्ही सोडवला, कमी मार्क आलेत तर तुम्ही माझ्या नावाने बोंबलणार. तर तसं करायचं नाही. सराव पेपरमध्ये 20 येऊ द्या, 25 येऊ द्या, हे मार्क तुमचे तिथे वाढतात. कधी कधी दुप्पटही होतील किंवा +20 तिथे करून घ्यायचं. तुम्हाला इकडे 30 आले तर +20 होतातच, कारण हे अत्यंत कठीण, प्रत्येक प्रश्न चुकावा अशा सूडबुद्धीने काढलेले असतात सराव पेपर. कुठल्याही अकॅडमीचे असू द्यात ते. मी अमुक अकॅडमीचं कुठल्याच नाव घेत नाहीत. म्हणजे मी जरी सराव पेपर काढला तर तो कठीणच काढतो, कारण त्यामध्ये एक तुम्हाला धक्का द्यायचा असतो त्या काढणाऱ्याला की तुमचा अभ्यास झाला नाही, मग परत तुम्ही करा, अजून रिव्हिजन करा. म्हणजे परीक्षेपर्यंत तुम्हाला ओढत न्यायचं असतं त्या ठिकाणी. तर आता परीक्षा अगदी जवळच आहे, त्यामुळे सराव पेपर पण सोडवायचे. आपल्याला बघायचं होतं की राज्यशास्त्रामध्ये काय करायचं आहे, राज्यशास्त्रामध्ये तयारी काय करायची. राज्यघटना इथे 10 ते 12 क्वेश्चन येतात, 8 क्वेश्चनपेक्षा कमी जात नसतात आणि आउट ऑफ येतात. म्हणजे कमी वेटेज आहे, परंतु मार्क तुम्हाला आउट ऑफ देतो. आणि पुस्तकाची संख्या एकच आहे, जास्त पुस्तकं वाचायची गरज नाही.
आता तुम्ही इतके दिवस वाचलं तेच वाचा, नवीन काही वाचायची गरज नाही आहे. राज्यघटनेविषयी, घटनेमध्ये काय करायचं की घटना निर्मितीची जो इतिहास आहे, पार्श्वभूमी, तर या पार्श्वभूमीवरती तुम्हाला खूप चांगलं वेटेज मिळतं आणि इथे खूप फॅक्च्युअल डाटा आहे, फॅक्च्युअल प्रश्न आहेत. तर आतापर्यंत 20 ते 19 प्रश्न तिथे त्याच्यावरती आलेले आहेत. 2012पासून 19चं हे ॲनालिसिस केले. जसा म्हणजे तारीख कळाली तेव्हापासून मी हेच करत बसलो होतो. आधीचं काही होतं ते पण आता मिळाले. तर अत्यंत मेहनतीने काढलेलं आहे हे ॲनालिसिस. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यापर्यंत व्हिडिओ माझा शेअर करा, लाईक करा आणि नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होणारच आहे. तर घटनेचा इतिहास, त्याच्यामध्ये सरनामा वगैरे हे जे टॉपिक आहेत तर त्याच्यावरती प्रश्न आलेत. त्याच्यानंतर मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्त्वे, त्याच्यामध्ये ॲव्हरेज मार्क 6-7 आतापर्यंत 7-7, 8-8 प्रश्न आलेले आहेत. राष्ट्रपती अत्यंत महत्त्वाचा, राष्ट्रपती आणि राज्यपाल प्रश्न येतोच. राष्ट्रपती महोदयावरती 9 प्रश्न आलेत आणि राज्यपाल, तर राज्यपाल हे अत्यंत लाडका टॉपिक आहे, त्याच्यामध्ये 8 प्रश्न आतापर्यंत आलेत. राज्याचा महाधिवक्ता, महान्यायवादी आणि अटॉर्नी जनरल या तिघांपैकी एक प्रश्न असतोच. तर त्याच्यानंतर समवर्ती सूची, केंद्र सूची, राज्य सूची यावरती पण एक असतो. आताच अलीकडे 97वी घटना दुरुस्ती ही रद्द करून टाकली सुप्रीम कोर्टाने. तर तिथे समवर्ती सूची, राज्य सूचीतल्या विषयावरती केंद्राने काय केली होती, घटना दुरुस्ती केली, राज्यांची परमिशन घेतलीच नाही 368 कलम 2 नुसार. त्यामुळं असे काही करंट टच वगैरे हे मुद्दे ॲक्च्युली मेन्सला येतील, अलीकडच्या घटना आहेत, कारण पेपर आपला आधीचाच आहे. त्यामुळे जुन्याच घटनावरती येतील, चालू घडामोडीविषयी. तर एक तुम्हाला सध्याचा करंट टच सांगतोय, तर त्या टाईपचा करंट टच तेव्हाचा करायचा आहे, म्हणजे एअरबुकमधून काढायचं आणि घटनेमधलं काय तेव्हाचं करंट होतं. एअरबुक कोणतं काढायचं आहे तर 2019चं एअरबुक असतील किंवा तुम्ही मॅगझिन वाचलेले असतील तर त्यामध्ये जायचं आणि तिथून तयारी करायची. तर हे अत्यंत महत्त्वाचे पॉलिटीचे टॉपिक आहेत. पार्लमेंट, राज्याचा महाधिवक्ता यावरती 5-5, 6-6 प्रश्न आलेले आहेत. तर काय करायचं नाही, पंतप्रधान म्हणजे प्रश्न कधीच येत नाही, एखादा प्रश्न कधीतरी मागच्या 2012पासून आलेला आहे, म्हणजे एवढ्या वर्षामध्ये एखादा प्रश्न येतो. मग तेवढ्यासाठी आता वेळ नाही आहे आपल्याला, तर महत्त्वाचे हॉट टॉपिक जे आहेत ते करायचं. पंचायत राजमध्ये ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद, तर हे करायचं, कारण पंचायत राजमध्ये आतापर्यंत 14 प्रश्न आलेले आहेत. तर ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद हे करणं गरजेचं आहे, अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानंतर पुढे बघू आपण विषय महत्त्वाचा भूगोल, ज्यामध्ये तुम्हाला भरभरून मार्क देणारा आहे. भूगोल स्कोरिंग सब्जेक्ट आहे. मी माझी एक म्हणजे रिव्हिजन बॅच पण मी लॉन्च करणार आहे. तर भूगोलामध्ये तुम्हाला चांगलं रिव्हिजन करून देईल. राज्यघटना, इतिहास आणि इकॉनॉमिक्स जे 4 विषय आहेत तुम्हाला पासिंगला मदत करणारे. तर तिथे एक बॅच लॉन्च होणार आहे, तुम्हाला त्याचं लगेच शेड्यूल कळवेल तसं. तर भूगोलावरती सगळ्यात जास्त वेटेज काय आहे तर महाराष्ट्रातील नदी प्रणाली. तर महाराष्ट्रातील नदी प्रणालीवर आतापर्यंत जवळपास 26 प्रश्न आलेले आहेत. तर अत्यंत महत्त्वाचा टॉपिक. आणि त्यानंतर लोकसंख्या, हा भूगोल आणि इकॉनॉमिक्स दोन्हीकडे, याच्यावरती आतापर्यंत जवळपास 17 प्रश्न आलेले आहेत. तर प्रश्न येणार म्हणजे येणारच त्या ठिकाणी महाराष्ट्रातील नदी प्रणाली. त्यानंतर भारतातील पर्वतरांगा, भारताच्या भूगोलामध्ये जे हॉट टॉपिक सगळ्यात महत्त्वाचे आहेत, तर भारतातील पर्वतरांगा, तर यामध्ये आतापर्यंत 9 प्रश्न आलेले आहेत. महाराष्ट्रातील पिके आणि पिकांची पद्धत, कधी कधी त्याच्या जाती वगैरे विचारतात बघा, फुले शरबती किंवा बासमती 370, मालदांडी 35-1, अशा काही पिकांच्या जाती वगैरे त्यावरती प्रश्न आपल्याला विचारला जातो. तर हे पण आपल्याला करणं गरजेचं आहे भूगोलामध्ये. आदिवासी जमाती, भारतातील पर्वतरांगा, महाराष्ट्राचा स्थान आणि विस्तार, महाराष्ट्रातील खनिज संपत्ती, महाराष्ट्रातील कृषी आणि कृषी उद्योग, वाहतूक आणि दळणवळण, याच्यावरती आत्तापर्यंत 21 प्रश्न आलेले आहेत 2012पासून 19पर्यंत, ते पण करणं गरजेचं आहे. तर उद्योगधंदे 13 क्वेश्चन आलेत. त्यानंतर हवामान पर्जन्य, याच्यावरती 5 प्रश्न आलेले आहेत. ऊर्जा साधने 6 प्रश्न. अक्षवृत्त, रेखावृत्त, प्रमाण वेळ करा, 82.5 अंश रेखावृत्तावरून सरळ आपल्या इथं काय जातं
भारताचं प्रमाण वेळ ठरवणारं रेखावृत्त, तर त्यावरती प्रश्न विचारला जातो, तर हे पण करणं गरजेचं आहे. हे झालं म्हणजे भूगोलाच्या बाबतीमध्ये. तर आता व्हिडिओ आपला लांबतोय, तर बाकीचे जे विषय आहेत त्याचा मी सेकंड पार्ट बनवेल. एकाच व्हिडिओमध्ये सगळं सांगणं शक्य नाही आहे. तर सेकंड पार्ट आणि फर्स्ट पार्ट हे दोन्ही तुम्ही बघायचे. तर दुसरा व्हिडिओ पण मी संध्याकाळपर्यंत अपलोड करेल. बाकी राहिलं आहे काय, तर आपलं अर्थशास्त्र आणि त्यानंतर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि चालू घडामोडी आणि मॅथ रिझनिंग. तर यावरती सेकंड पार्टमध्ये बोलू आपण. तर आता पार्ट पहिला तुम्ही इथपर्यंत ऐकलेलाच आहे. पहिल्या पार्टचा आपण ॲनालिसिस केलेला आहे. याशिवाय आणखी काही तुमचे स्वतःच्या मनात क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. दुसरा पार्ट मी लगेच संध्याकाळपर्यंत अपलोड करणारच आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.